आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. आताच पाहिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे अखेर आता मंजूर झाले असून आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे. ही खूप मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. परंतु शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. तुम्हाला माहीत असेल, गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते. पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा आला नव्हता. कित्येक मोठे आंदोलनं सुद्धा झाली होती, परंतु शेतकरी बांधवांना पीक विमा आतापर्यंत मिळाला नव्हता. तर मग शेतकरी बांधवांनो, आज स्वतः केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून ऑनलाईन एक बैठक पार पडली. त्याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. मग आता हा पीक विमा नेमकं कधीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार नाही. तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये 39 जिल्हे आहे. सर्वात पहिल्यांदा हे वितरण महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यामध्ये येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा 3 याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहे. बघा, जर तुम्ही महाराष्ट्रामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आता म्हणावी लागेल. शेतकरी बांधवांनो, आज फक्त थोड्याच वेळाने 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होणार, अशी मोठी माहिती कृषी विभागाने सुद्धा जाहीर केली आहे. आता पीक विमा नेमकं कोणता मिळणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. यामध्ये 2022 वर्षापासून 2025च्या आणि मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, त्यांना 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो. तुम्हाला वाटत असेल एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार, तर त्याचे कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. ते म्हणजे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्षे या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. परंतु आता सर्व शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करण्यामध्ये येत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, नेमकं मग पीक विमा कधीपर्यंत शेतकरी बांधवांना मिळणार आहे? तर शेतकरी बांधवांनो, आता सकाळपासूनच वितरण सुरू झालं आहे आणि रात्रीपर्यंत हे वितरण सुरू राहणार आहे. हे स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करा. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं बघा, तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. टोटल 14 जिल्ह्याचा क्रमांक आज लागला आहे. सरकारने 14 जिल्ह्याची यादी जाहीर केली. शेतकरी बांधवांनो, तुम्ही मागे पाहिलंच असेल, आपण म्हणलो होतो शेतकरी बांधवांना 15,000 रुपये पीक विमा मिळेल. परंतु शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा पिकानुसार आणि जमिनीनुसार मिळणार आहे. म्हणजे की तुमची जमीन किती आहे, किती एकर आहे आणि किती हेक्टर आहे हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे. जर तुमची जमीन 2 हेक्टर 3 हेक्टर असेल तर मग तुम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, त्यामुळे आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे. मग कोणकोणते शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार
आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा ठरले गेले आहे. याची सुद्धा यादी आता आपण बघणार आहोत. कोणते शेतकरी बांधव अपात्र आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. आता बघा, उद्या सुद्धा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि आज सुद्धा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. टोटल 14 जिल्ह्याचा क्रमांक आजसाठी लागला आहे. हा पीक विमा सरकारने आता मंजूर करून दिला आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान जास्त झाले होते त्यांना खूप मोठा लाभ आता मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या तंत्राद्वारे पद्धतीद्वारे पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. काल काही जिल्ह्यामध्ये वाटप झालं आणि आज 14 जिल्ह्याचा नंबर लागला आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे यादी. बघा, 14 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे. त्यामुळे यादी बघूनच जा. स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा कृषी विभागाला आदेश दिले आहे. आता बघा, 14 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकरी बांधवांना 15,000 रुपयांचा पीक विमा भेटणार आहे. तर काही शेतकरी बांधवांना 30,000 रुपयांचा सुद्धा पीक विमा भेटणार आहे. काहींना 52,000, काहींना 50,000, काहींना 49,000. आता असा पीक विमा कशामुळे मिळणार, कमी जास्त पीक विमा, याचं कारण देखील सरकारने सांगितलं आहे. ते म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर तुमचा पीक विमा 2022 पासून थकीत असेल, तुम्हाला भेटला नसेल, तर मग तुम्हाला 30 ते 52,000 रुपयांपर्यंत सुद्धा पीक विमा मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी. बघा, फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यामध्ये येत असल्याचे सरकारने जाहीर केलं आहे. आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं. शेतकरी बांधवांना वाटत होतं पीक विमा 10,000 15,000 येईल, परंतु बघा, केंद्र सरकारकडून मिळणारा हा निधी जास्त आहे शेतकरी बांधवांनो. कारण की गेल्या 3 वर्षापासून पीक विमा शेतकरी बांधवांना भेटला नव्हता. त्यामुळे 50,000 आणि 40,000 एवढी मोठी रक्कम पीक विम्याची मिळू लागली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती पिकाचे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल त्याचा सुद्धा पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने आता यादी जाहीर केली आहे. जवळजवळ 35 पिकांची नोंद या यादीमध्ये आढळलेली आहे. या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांचा सर्वाधिक पीक विमा आता मंजूर झाला आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे सर्वात जास्त पीक विमा याच पिकांना मिळणार आहे. आता बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये आज येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त आता बघत चला, कारण यादी अतिशय महत्त्वाची आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात की नाही, आणि जर पैसे नाही आले तर मग नेमकं काय करायचं हे देखील आपण आता सांगणार आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. तुम्हाला माहीत आहे 6 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये काल वितरण झालं आहे. त्यामुळे काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले पण आहे. परंतु पहा, ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा आला नाही त्यांना आज पीक विमा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज फक्त 14 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे. त्यामुळे यादी पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी बांधव यामधून अपात्र ठरवले आहे याची सुद्धा माहिती मिळणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देण्यामध्ये आली आहे. सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता आणि सरकारला पुन्हा एकदा
एकदा परत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर मोठं नुकसान पण झालं होतं. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या आहे. या 12 बँकामध्ये जर काय तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य दिलं आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकामध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे सांगण्यामध्ये आले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा अशा 3 ते 4 टप्प्यामध्ये हे वितरण होणार आहे. आता बघा, टप्प्याटप्प्याने वितरण का होत आहे. तुम्हाला माहीत आहे, सध्या पावसाचं वातावरण सुरू आहे, इंटरनेट स्लो असते, त्यामुळे डीबीटी प्रक्रियासुद्धा स्लो आहे. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की टप्प्याटप्प्याने वितरण करूया. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. चला तर आपण सर्वात पहिल्यांदा बँकांची यादी पाहून घेऊया, नंतर मग आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी. आता बघा, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे, त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचा सुद्धा समावेश आहे, HDFC बँकेचा सुद्धा समावेश आहे, ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया म्हणजे की जिल्हा आपण या ठिकाणी आता BOI सुद्धा म्हणू शकतो, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की SBI बँक देखील आपण म्हणू शकतो. आता बघा, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी बांधव यामधून बाहेर पडणार आहे. याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला काही कामे करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केलेली नसेल तर मग खूपच मोठी अडचण येईल आणि मग तुमचा पीक विमा पुन्हा रखडून जाईल. आता यादी अतिशय महत्त्वाची आहे. कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे ते सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन, रस्त्यालगतची जमीन दाखवून, कॅनलच्या बाजूची जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे, बघा पीक विम्याचा फॉर्म भरला, अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही. जर तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी असाल तरच मग तुम्हाला पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, यादी तुमच्या समोर आहे आणि आम्ही तुम्हाला यादी वाचून दाखवणार आहोत. बघा, अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा होणार, त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा होणार, त्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्यानंतर लातूर, त्यानंतर बीड, त्यानंतर बुलढाणा. बघा, त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना, त्यानंतर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. हो शेतकरी बांधवांनो, हेच ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली ती 2 कामे तुम्ही पूर्ण केली का? जर ती 2 कामे तुम्ही पूर्ण केली नसेल तर मग खूपच मोठी अडचण येणार आहे. आता पहिलं काम आहे ते म्हणजे की फार्मर ID कार्ड. हो शेतकरी बांधवांनो, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलं आहे अशाला कसल्याही प्रकारची अडचण नाही आणि शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्याची KYC असायला पाहिजे. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकशी पूर्णपणे लिंक असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. ह्या सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आल्या आहे. शेतकरी बांधवांनो, या आता 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली. उद्या पुन्हा यादी जाहीर होणार आणि जेव्हा कधी पीक विम्याची यादी जाहीर होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे की पुढील यादीसुद्धा तुम्हाला बघता येईल. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.